हाय गाईस, कसे आहे सगळे? बरे आहेत ना? तर आज मी तुम्हाला दाखवते की मी मेथीचे लाडू कसे बनवते. तर मी आधी ना दळून आणते, म्हणजे गहू आणि नाचणी आणि ना हे आपलं मेथी ना भाजून चांगलं मी दळून घेते, पीठ आणते दळून. मग जेवढे लाडू करायचे असेल त्याप्रमाणे मी हे करते, पीठ घेते आणि त्याला 15-20 मिनटं भाजते तुपामध्ये. तर आता मी घेते परत, आता मी भाजते ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट्स मी काही काजू, बदाम, ते बिया, मनुके आणि अंजीर हे सगळं याच्यामध्ये आहेत ड्रायफ्रूट्समध्ये. याला चांगलं मस्तपैकी 2-3 मिनटं परतून घ्यायचं. आणि याला नंतर आता मी भाजते आहे काय, खोबरं मस्तपैकी तुपात भाजून घ्यायचा चांगलं मस्तपैकी, त्याला कलर येईपर्यंत. तर ही पावडर कसली आहे माहिती आहे का? आपण हे खातो ना, ओवा, धने, बडीशेप, जवस, ह्याची सगळी मी पावडर केली आहे. चांगलं भाजून मी पावडर करून ठेवली त्याची, आणि ती मी याच्यामध्ये टाकते 2-3 चमचे. आता मी भाजते आहे काय सांगा, डिंक. डिंक बघा कसे फुगतात, एकदम भारी वाटतं ते. म्हणजे हे लाडूमध्ये ना मला सगळ्यात जास्त ना हाच प्रकार आवडतो. एकदम भारी वाटतं ते, लगेच फुगतात बघा कसे एकदम. आणि जाऊ छान वाटतं ते असं, आणि हाताला आपण जेव्हा कुचकड करतो ना एकदम भारी वाटतात. आता ह्याच्यामध्ये टाकते मी आपलं, आता टाकते मी याच्यामध्ये हलीम. हलीम खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी, हाडे मजबूत होतात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी टाकते अक्रोड. अक्रोड तर तुम्ही ऐकलंच असेल, तुम्हाला माहितीच असेल की किती चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. चांगलं भाजून घ्यायचं. आणि आता हे काय माहिती आहे का, खारीकची पावडर. खारीक जाड असेल ना तर ते दातात लागतात, तर खारीकची पावडर टाकायची. पावडर टाकल्याने म्हणजे काय, म्हणजे असं चांगलं लागतात लाडू. तर हे आहे तीळ. तीळ पण मी चांगले भाजून घेते, तीळ पण टाकते मी बघा. म्हणजे किती मी काही इम्पॉर्टन्स टाकते. आता हे तर आहे भाजलेले चणे, आणि हे चणे शरीरासाठी तुम्हाला सांगायलाच नको किती इम्पॉर्टंट आहे. आणि मखाना. हे मखाना आणि चणे खाल्ल्याने शरीरासाठी किती लाभदायक आहे ते तुम्हाला माहितीच आहे. हे सगळं मी भाजून घेते एकत्र, असं मस्त मिक्स करते. आणि मग ह्याला मी मिक्सरला लावते. म्हणजे जास्त मी बारीक नाही करत त्याला, असं आबडधोबडं करते. आबडधोबडं म्हणजे जरा जाडसर ठेवते, आणि जाडसर असल्यामुळे ते ना ते छान लागतात खाताना लाडू. हे बघा मस्तपैकी याच्यात टाकायचं, आणि मस्तपैकी याला मिक्स करायचं चांगलं व्यवस्थित. तर मला आज ना लाडूची किती 20 लाडूची असं काय ऑर्डर आलेली. माझी एक मैत्रीण तिने मला सांगितलं आहे. मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता हा गुळ. तर गुळ याला मी तुपात टाकून मस्तपैकी पातळ करायचं, म्हणजे जरासं पूर्ण पातळ होईपर्यंत. ते आपल्याला लागलं नाही पाहिजे. तर असं बघा, पाव किलो मी गूळ घेतला आहे. 15 लाडू करायचे तर थोडे मेथीसारखं वाटलं पाहिजे, जास्त पण गोड नाही बरं वाटत. मस्तपैकी हे बघा ते टाकलं. आणि आता मी लाडू वळते. माझे लाडू मोठेच असतात, म्हणजे असं हे नाही करत मी, छोटे छोटे नाही बनवत, मोठेच बनवते. तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ, आणि काही कमी पडत असेल, काही त्यातून टाकत नसेल तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.